प्रभाग क्रमांक 1 मध्ये दीपाली गणेश गीते यांचा प्रचार. विकास, विश्वास आणि सातत्याचा संदेश. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून दीपाली गणेश गीते यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. घराघरात जाऊन संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडणाऱ्या दीपालीताई गीते यांना प्रभागातील नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रभागातील विविध विकास कामांमुळे दीपालीताई गीते यांचे नेतृत्व ठळकपणे पुढे आले असून सातत्यपूर्ण कामातून जनतेशी नाते निर्माण करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. दीपालीताई गीते यांचे पती गणेश गीते यांनी स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी सांभाळताना संपूर्ण नाशिक शहराच्या विकासाला दिशा दिली. पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, स्वच्छता व नागरी सुविधांमध्ये घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली. त्याच विकासाच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेत दीपालीताई गीते सामाजिक व नागरी कामात सक्रिय राहिल्या आहेत. प्रचारादरम्यान डॉक्टर अनघा चव्हाण यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात गणेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देण्यात आले असे सांगत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. यावेळी दीपालीताई गीते यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की प्रभागाचा सर्वांगीण विकास, महिला सशक्तीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी आणि आरोग्य सुविधांचा विस्तार हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. गणेश गीते यांनी उभारलेल्या विकासाच्या पायावर अधिक भक्कम इमारत उभारण्याचा माझा निर्धार आहे. नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चं बिगुल वाजले आणि सर्वीकडेच प्रचाराला सुरुवात झाली आहे. अनेक प्रभागांमध्ये जेही उमेदवार असतील ते आपला प्रचार करत आहेत आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. आपल्यासोबत या प्रभागातील उमेदवार आहेत दीपाली गणेश गीते. यांचे मिस्टर गणेश गीते हे स्थायी समिती सभापती असताना त्यांनी नाशिक प्रभागाचाच नाही तर नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यावर त्यांनी नेहमीच हातभार लावला आहे आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ताई देखील काम करणार आहेत. तर आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसा नगरसेवक. आता आपल्यासोबत डॉक्टर अनघा चव्हाण आहेत, आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. गीते साहेबांनी तर ह्या आमच्या जो प्रभागाचा आहे तो खूपच छान विकास केला आहे. म्हणजे सगळ्यात म्हणजे रस्त्यापासून तर पाणी वगैरे, आमच्या एरियात खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता, तो पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला. रस्ते सगळे चांगले केले. सार्वजनिक ठिकाणी ज्या जागा होत्या त्या जागात गार्डन म्हणा किंवा मंदिर हे सगळा चांगला विकास केला आणि त्यामुळे ह्या एरियातल्या सगळ्या लोकांचा त्यांना चांगला सपोर्ट आहे. तर याआधीच विकास झालेला आहे, मात्र ताई देखील पुरेपूर प्रयत्न करणार आहे त्यांच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी. आणि हा झाला आनंदाचा क्षण. आणि दुःखाची गोष्ट सांगायची झाली तर गेल्या 5 वर्षांपूर्वी जी महाभयंकर परिस्थिती आली होती तेव्हा तुम्ही यांच्याच मार्गदर्शनाखाली कसे काम केले, तसेच कोरोना काळात सरांच्या आणि मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कसे काम केले? कोरोना काळात हा एकदम भयंकर काळ होता म्हणजे आमच्या डॉक्टर लोकांसाठी. पण पहिल्या वेव्हमध्ये तर आम्हाला पेशंट ऍडमिट करता येत नव्हते, पण सेकंड टाइम जेव्हा पेशंट आले त्यावेळेस आम्हाला महानगरपालिकेला कळवायचे होते. त्यावेळेस आम्ही सरांना कॉल करायचो, सांगायचो असे असे पेशंट यांचं ऍडमिशन होऊन द्या. त्यावेळेस सर व्यवस्थित सगळ्या पेशंटला घेऊन ऍडमिशन करत होते. त्यावेळेस पण त्यांनी आम्हाला सगळ्यांना मॉरल पण सपोर्ट दिला आणि ज्या ऍक्टिव्हिटी करायच्या होत्या पेशंटसाठी जे सपोर्ट पाहिजे होता तो सगळा सपोर्ट केला. नक्कीच. आता आपल्यासोबत डॉक्टर अनघा चव्हाण होत्या. यांनी कोरोना काळापासून सरांच्या आणि मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचं काम केले, त्यांना उपचार देण्याचं काम केले आणि असंच कार्य ते पुढे चालू राहणार आहेत. दीपालीताई गीते यांनी देखील त्यांच्या मिस्टरांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या देखील कार्य करणारच आहेत आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.